पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण थर्ड इक्वेशन पाहणार आहे. फॉर्म्युला तोच आहे, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब. तर आता इक्वेशन काय आहे, 5x डिवाइडेड बाय प्लस y डिवाइडेड बाय 5x इन ब्रॅकेट क्यूब. पहा a इक्वल टू काय येणार आहे, a ची व्हॅल्यू 5x डिवाइडेड बाय y आणि b ची व्हॅल्यू काय येणार आहे, तर y डिवाइडेड बाय 5x. पहा आता आपण या a आणि b ची व्हॅल्यू या इक्वेशन फॉर्म मध्ये सॉल्व करूयात. पहा a क्यूब म्हणजे 5x डिवाइडेड बाय ब्रॅकेट क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3a स्क्वेअर म्हणजे 5x डिवाइडेड बाय y ब्रॅकेट स्क्वेअर. b ची व्हॅल्यू काय, y डिवाइडेड बाय 5x प्लस 3ab square. 3 in bracket a value 5x divided by y b square y divided by 5x in bracket square plus b cube y divided by 5x in bracket cube. 5 cube किती आहे, 125 x क्यूब डिवाइडेड बाय y क्यूब. 125 कसे आले, तर 5 चा क्यूब किती आहे, 125 प्लस 3. आता पहा 5x डिवाइडेड बाय y होल स्क्वेअर आहे. तर आपण आता याला कसं सॉल्व करणार आहोत, 5x डिवाइडेड बाय y इंटू 5x डिवाइडेड बाय y इंटू y डिवाइडेड बाय 5x प्लस काय 3 इंटू 5x डिवाइडेड बाय y इंटू काय y डिवाइडेड बाय 5x ब्रॅकेट स्क्वेअर y डिवाइडेड बाय 5x प्लस इंटू y डिवाइडेड बाय 5x प्लस y क्यूब डिवाइडेड बाय 5 चा क्यूब किती आहे, 125x क्यूब. पहा आता 5x कॅन्सल झाले, y कॅन्सल झाले, इथे पण कॅन्सल होतात. पहा 5x कॅन्सल, y कॅन्सल. आता राहिले काय, 125x क्यूब डिवाइडेड बाय y क्यूब प्लस 3 इंटू 5 15x डिवाइडेड बाय y प्लस 3 इंटू 3y डिवाइडेड बाय 5x प्लस y क्यूब डिवाइडेड बाय 125x क्यूब. त्याला काय भेटलेलं आहे, पहा इक्वेशन 5x डिवाइडेड बाय y प्लस y डिवाइडेड बाय 5x ब्रॅकेट क्यूब इक्वल टू 125x क्यूब divided by y cube plus 15x divided by y plus 3y divided by 5x plus y cube divided by 125x cube. Thank you.